हाय हाय गाईज. आज बनवतो आपण इंडियन स्टाईल स्वीट कॉर्न पास्ता. तो कसा बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते बघूया. त्यासाठी इथे आपण पहिले स्वीट कॉर्न बॉईल करायला ठेवलेत आणि इथे पास्ता बॉईल करायला ठेवले. आता हे दोन्ही याला आपण पहिले बॉईल करून घेऊया. आता आपला पास्ता पण बॉईल झालेला आहे आणि स्वीट कॉर्न पण बॉईल झालेला आहे. आता आपण फूडची प्रोसेस करतोय. इथे थोडंसं आपण पॅन तापवायला ठेवले आहे. त्यात आता आपण तेल घेतलंय. आता आपण तेलात टाकतोय बटर. असं मस्त एक बटर टाकलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण त्यात टाकूया थोडंसं लसूण आणि हिरवी मिरची. थोडंसंच आपल्याला हे करून घ्यायचंय, जास्त नाही करायचंय. आणि पास्तामध्ये तुम्ही जेवढ्या व्हेजिटेबल टाकाल ना तेव्हा सर्व टाकायचेत आपल्याला. जास्तीत जास्त टाका व्हेजिटेबल, म्हणजे लहान पण खातात मोठे पण खातात. आता आपण टाकतोय शिमला मिरची, मग टाकूया गाजर, मग टाकूया कांदा जे आपण चिरून घेतलेला आहे. वरून टाकूया टोमॅटो. आता आपण ह्याला एकत्र करून घेऊया. आता आपण ह्यात टाकूया थोडासा घरचा मसाला, एकदम किंचित टाकायचा. त्यानंतर ऑर्गॅनो टाकूया थोडासा. आता आपण एकत्र करून घेऊया मस्तपैकी. आता आपण त्यात टाकतोय मका. आपण मस्तपैकी बॉईल करून घेतलेला आहे. मग त्यात टाकणार पास्ता. हे दोन्ही आपल्याला एकत्र करायचे आधी मस्त व्हेजिटेबलमध्ये. आपला पास्ता भिजतो. आपण 2 टाईपचे पास्ते घेतले म्हणून तो मिक्स आहे. शेप वेगवेगळा घेतलाय. आता ह्याच्यात आपण टाकूया थोडीशी शेजवान चटणी, थोडासा सोया सॉस, आणि थोडंसं आता आपण केचप टाकणार आहोत. झाकण. आणि आता मस्तपैकी आपण हे एकत्र करून घेऊया.
आता आपण त्यात टाकूया चवीनुसार थोडंसं मीठ. आपले सर्व व्हेजिटेबल उड्या मारायला लागले. तर इथे तर आपला पास्ता रेडी झालेला आहे, बघू शकता तुम्ही. मस्त असा वास सुटलेला आहे पास्त्याचा. आपण त्याला डिशमध्ये काढून घेतोय. बघू शकता पास्त्यापेक्षा जास्त व्हेजिटेबल टाकलेले आहेत आणि तो हेल्दी व्हावा म्हणून. बघू शकता मस्त दिसतोय पण आहे, मस्त खायला पण झालेला आहे. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा घरच्या घरी हेल्दी असा पास्ता. थँक्यू.